तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप राष्ट्रवादी युतीचे संकेत जवळपास निश्चित करण्यात आले होतं. काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी सोबत होतं. याच दृष्टीने रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येणार आहे. त्यांना साथ देणारे ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही सदस्य ते सुद्धा जे आहेत यांना साथ देऊ शकतात. या दृष्टीने जर बघितलं तर राष्ट्रवादी, भाजपा आणि ठाकरे गटाचे नेते जे आहेत गोव्याला गेलेले आहेत. कुठलाही सदस्य फुटू नये या दृष्टीने जे आहे प्रयत्न करताना दिसून येते. मूळ मुद्दा असा आहे की पुन्हा एकदा भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित उपाध्यक्ष मिळू शकतो आणि ठाकरे गट किंवा काँग्रेसला एखादा सभापती मिळू शकतो. त्यामुळे हे सदस्य फुटू नये या दृष्टीने तटकरे असेल, भाजप असेल यांनी खबरदारी घेतली दिसून येते. कारण शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपला अध्यक्ष बसवायचा आहे आणि या दृष्टीने जर आपण विचार केला गेला तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता यावेळी मुख्यमंत्र्यांना जे शिवसेनेत 3 आमदार भेटले. गोगावले, गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे असे 3 आमदार शिंदेच्या शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. मात्र या जी हे युती झालेली भाजप राष्ट्रवादी युती होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी निवडणुका सुद्धा सोबत लढलेल्या आहे. त्यामुळे अखेर भाजपचा जो आहे अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपा किंगमेकर आहे आणि भाजपाचे सदस्य जे आहे 17 निवडून आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीकडे बघितलं, भाजप आता ग्रामीण भागामध्ये कमळ फुलणार आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद निवडणुकी दृष्टीने जर आपण विचारला की ग्रामीण भागामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष हे भाजपासाठी खूप महत्वाचं असणार आहे. कारण ग्रामीण भागामध्ये आपण विचार केला तर फारसा भाजपा नाहीये. तुम्ही प्रत्येक ग्रामीण भागामध्ये विचार केला ना कमी प्रमाणामध्ये भाजप आहे. आता कुठं तो वाढू शकतो या दृष्टीने जे आहे या सदस्यांना गोव्यामध्ये ठेवलेलं आहे. आता गोव्यामध्ये कशा प्रकारचं राजकारण शिजलं जातं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे गोव्यामध्ये राजकारण शिजणार आणि भाजपचा अध्यक्ष होणार हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.